रेडिओ प्रकरण 1942 साली अंबाजोगाई येथे शहाबुर्जावर सरकारी रेडिओ बसविण्यात आला होता. अंबाजोगाई येथे निजामी फौजेचा कायमचा तळ असल्याने शिपायांना युद्धाच्या बातम्या समजण्यासाठी आणि निजामाची प्रतिमा लोकप्रिय करण्यासाठी हा रेडिओ बसविण्यात आला होता. नागरिकांना देखील हा रेडिओ ऐकण्यास परवानगी होती. रेडिओ बुरुजावर होता. करणे मैदानाकडे बसवलेले होते. वर रेडिओ सुरू केला म्हणजे तो करण्यांमुळे खाली ऐकू येईल. बुरुजासमोर वाळू टाकून बसण्यासाठी मैदान तयार करण्यात आले होते. उजेडासाठी गॅसबत्तीची सोय होती. ती रात्रभर जळत असे. रेडिओ संरक्षणासाठी मुद्दाम पोलीस पहारा बेतलेला होता. लोक रेडिओच्या बातम्या ऐकण्यासाठी मैदानावर जात. अधिकारी पायऱ्या चढून वर बुरुजावर जात आणि गाणी, बातम्या इत्यादी कार्यक्रम ऐकत. बुरुजाच्या पायऱ्या आतल्या बाजूने होत्या. पायऱ्याला भक्कम दरवाजा होता. कार्यक्रम संपल्यावर दरवाजाला कुलूप लावून अधिकारी घरी जात. पोलीस शिपाई रात्रभर पहाऱ्यास तेथे असे. तशीच गॅसबत्ती रात्रभर जळत असे. हा रेडिओ पळवण्याचा श्रीनिवास खोत, पांडुरंग गोसावी, भास्कर दडके, भगवान भालेराव यांनी निश्चय केला. कारण निजाम सरकार विषयीचा राग या तरुणांच्या मनात होता. प्रथम कुलूप उघडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेवटपर्यंत कुलूप उघडले नाही. पोलीस पहारा तसा नावाचाच होता. अधिकारी व इतर मंडळी निघून गेल्यावर शिपाई तेथून निघून जात असे. रात्रीतून कधीतरी एखादी चक्कर टाकीत असे. नाहीतर एवढा भला मोठा बुरुज चढून कुणीतरी रेडिओ नेणार तरी कसा? कुलूप तोडण्यात त्यांचे 8-10 दिवस गेले. त्या काळात बुरुजाकडे कुत्रेही फिरकत नसे. राम मंदिर ते बुरुज यामध्ये 1-2 घरे होती. पुढे सारे सामसूम. क्वचित एखादा माणूस येत जात असे. तेही दिवसा. रात्री मजाल नव्हती. एसटी स्टँडवरून किंवा बाजारातून बाराभाई गल्ली, जिरे गल्लीकडे जाणारे या रस्त्याने येत जात. त्यांच्यावर पाळत ठेवावी लागे. एके दिवशी धाडस करून श्रीनिवास खोत यांनी बुरुज चढण्याचे ठरविले. त्याप्रमाणे व्यायामशाळेतून दोर आणला. एक कुऱ्हाडही बरोबर घेतली. दोर व कुऱ्हाड गळ्यात अडकवून त्यांनी बुरुजाला प्रणाम केला. एकाच्या खांद्यावर बसून दुसरा उभा राहिला व तेथून सावधपणे वर सरकला. प्रयत्नांती तो बुरुजावर पोहोचला आणि त्याने रेडिओ हस्तगत केला. वरून खाली उतरताना 10 फुटावर एक झाड बुरुजाच्या भिंतीत होते. तिथपर्यंत तो कसाबसा पोहोचला. झाडाचा आधार सापडल्यावर त्यालाच दोर मजबूत बांधून सुरक्षितपणे खाली आला. खाली त्याचे सहकारी पांडुरंग गोसावी, भास्कर दडके, भगवान भालेराव यांचा आनंद मात्र गगनात मावेना. आनंदाच्या भरात त्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. शिवाजी महाराजांच्या काळात सिंहगड सर करावा असा पराक्रम आपण केल्याचा आनंद त्यांना झाला. दोर बुरुजावरून सोडून घेणे शक्य नसल्याने तो तेथे तसाच सोडून ते सर्वजण रेडिओ घेऊन निघाले. त्या काळात बंकटवाडी हे शेत होते. सध्या तिथे वस्ती आहे. त्या मळ्यातील जयवंतीच्या पात्रात रेडिओ टाकला आणि ते सगळे आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी बुरुजावरील रेडिओ पळविला गेल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या घटनेने पोलीस यंत्रणा गांगरून गेली. रेडिओ कुणी नेला? गावात सर्वत्र कुजबूज सुरू झाली. पोलिसांचा तपास चालू झाला. पोलीस भडकले. ते दिसेल त्याला धरून मारपीट करू लागले. त्यांचा होरा असा होता की हे काम सामान्य व लहानसहान मुलांचे नाही, म्हणून त्या पद्धतीने तपास सुरू झाला. पण रेडिओ कुणी नेला याचा तपास शेवटपर्यंत लागला नाही. तो बुरुज आजही श्रीनिवास खोत आणि त्यांच्या सहकार्यांची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे.